श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नशिबानं केलेल्या आघातांचा बदला हा कर्तृत्वानं द्यायचा असतोय आणि केलेल्या अपमानाचा बदला हा नम्रतेने घ्यायचा असतोय. त्रास देणारी माणसं ही निमित्त असतात आणि त्या माणसांकडून नशीबच हे सगळं करून घेत असतं. नशीब नेहमी सदाचारी माणसांना जास्त त्रास देत असते, कारण ती माणसं त्या नशिबावर अवलंबून नसतात. ज्या लोकांना त्यांच्या नशिबानं भरभरून दिलेलं असतं, ती माणसं त्यांच्या नशिबाची मेंदी असतात. त्या नशिबाच्या जीवावर छाती फुगवत असतात, म्हणून ती रोज आपल्या नशिबाची पूजा करतात. त्यांच्या नशिबानं त्यांना दुर्बल बनवलेलं असतंय, कारण ती सदोष असतात. निर्दोष माणसं ही नशिबाला घाबरत नाहीत आणि पूजतही नाहीत, म्हणून त्यांचं नशीब बदला घेत असतं, तरी ती डगमगत नाहीत. सदाचार आणि विनम्रता हेच त्यांच्या यशाचं गुपित असतंय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वभाव म्हणजे रंगाची पेटी असते. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपलं रंग देखील छान खुलत असतात. बायको मंद असते, बायको डोकेदुखी असते, बायको डोक्यावरचा ताण असते, असं सरास ऐकायला मिळतं. पण माणूस हे विसरतो की वेळ पडली तर बायको आई होते, बाबा होते. ती सगळं काही करते ज्यामुळे तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. ते रक्ताची नसली तरी तुमच्यासाठी रक्ताची नाती तयार करत असते, हे विसरू नका. प्रेम हे आत्म्यावर केलं जातं, शरीरावर नाही. जे प्रेम शरीरावर असतं ते केवळ आकर्षण असतं, आणि जे प्रेम आत्म्यावर केलं जातं ते शाश्वत प्रेम असतं. थोडीशी काळजी, थोडासा वेळ आणि थोडंसं बोलणं, या थोड्याशा वाटणाऱ्या गोष्टीच नातं मजबूत करून टिकवून ठेवत असतात. कोणा वाचून कुणाचं जास्त दिवस आढळत नाही. एका व्यक्तीसाठी कोणीच आयुष्यभर रडत नाही. खिसा रिकामा असल्यावर काळं कुत्रही विचारत नाही. हातात जॉब नसल्यावर घरचेही फुकट चारत नाहीत. जिवंत आहे तोपर्यंतच अस्तित्व असतं. मेल्यावर 13 दिवसापेक्षा जास्त कोणीही रडत नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीनं न मागता दिलेला वेळ हे जगातील सर्वात महागडं गिफ्ट असतं. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. सध्याचा प्रमुख खेळ छापा टाकून काटा काढणे. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदर दिसत असते. नेहमी समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देत असते. प्रार्थना कधी वाया जात नाही. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसतात.
सुगंध हा फक्त फुलांना नसतो, तर तो माणसाच्या शब्दांनाही असतो. उद्या काय होईल या चिंतेत आजच्या आनंदावर पाणी फिरवू नका. तसेच आजचं भागलं उद्याचं उद्या बघून घेऊ या बेफिकिरीत हातातील आज वाया घालवू नका. कारण उद्याची अति चिंता आणि आज दाखवलेली अति बेफिकिरी दोन्ही गोष्टी आयुष्याला काडी लावण्याचं काम करत असतात. ज्यांची स्वतःची बुद्धी कमकुवत असते अशी मतिमंद आणि लाचार लोक आपलं आयुष्य इतरांचं ऐकून त्यांच्या इशाऱ्यावर जगत असतात. प्रत्येक नातं हे जुनं होताना नव्यानं त्यातला अर्थ समजत जातो. आयुष्यात अशी व्यक्ती पसंत करा जी तुमच्याशिवाय कोणालाच पसंत करणार नाही. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे ओळखता येत नाहीत. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे माणसाचं मन खचून जाणं. एकदा मन खचलं की त्याला उभारी घ्यायला फार कठीण असतं. म्हणून माणसानं कधी खंबीर राहणं आवश्यक असतं. जीवनात अडचणी अनेक असतात, त्याला तोंड देऊन जगणं हे जीवनाचं तत्व असतं. माणसं ओळखण्यात चुकलो की स्वतःचाच राग जास्त येतो. ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडणे अगोदर ते वाटायलाही शिका. माणुसकी कमी होत चालली, तेवढी फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे. अहंकारासाठी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं हे कधीही चांगलं असतं. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नसतो. देवाला फक्त चांगली कर्म आवडतात, आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर देव आपला आणि आपण देवाचं. आनंदानं जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष.